शेतकऱ्यांचे दिल्लीत कांद्याच्या माळा घालून अर्धनग्न आंदोलन. कांदा प्रश्नासाठी शेतकऱ्यांचे दिल्लीत कांद्याच्या माळा घालून अर्धनग्न आंदोलन. स्वतंत्र भारत पक्षाच्या आंदोलकांना पाठिंबा. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोसळलेल्या कांद्याच्या दरामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाने निश्चित धोरण ठरवावे, यासाठी 4 कांदा उत्पादक शेतकरी दिल्लीत कांद्याच्या माळा घालून अर्धनग्न आंदोलन करत आहेत. संबंधित मंत्र्यांना भेटून उपाययोजना करण्याचे निवेदन देत आहेत. या आंदोलक शेतकऱ्यांना स्वतंत्र भारत पक्षाचा पाठिंबा असल्याचे पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले. कांद्याचे दर फारच घसरले असून उत्पादन खर्चही भरून निघत नाही. कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाने काही उपाययोजना करावी, या मागणीचे निवेदन घेऊन पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील 4 शेतकरी सागर फराटे, विजय साळुंके, परशुराम मसाले, नवनाथ फराटे थेट दिल्लीत जाऊन धडकले आहेत. अर्धनग्न अवस्थेत कांद्याची माळ व खांद्यावर कांद्याची गुणी घेऊन ते संबंधित मंत्र्यांना भेटून निवेदन देण्याचा प्रयत्न करत आहेत. कांदा निर्यात धोरणासंदर्भात व कांद्याच्या कमी दरामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसान भरपाईबाबत जॉईंट सेक्रेटरी कृषी मंत्रालय, भारत सरकार, पी. अन्बलगन यांना निवेदन दिले. तसेच अर्धनग्न अवस्थेत कृषी मंत्रालयासमोर या शेतकऱ्यांनी गेटवर सरकारने शेतकऱ्यांच्या केलेल्या अर्धनग्न अवस्थेचे प्रतिकात्मक स्वरूप म्हणून कांद्याच्या माळा गळ्यात घालून, त्याचबरोबर कांद्याची एक पिशवी खांद्यावर कांद्याची पिशवी घेऊन पोहोचले. कृषी मंत्री उपस्थित नसल्याने जॉईंट सेक्रेटरी कृषी मंत्रालय, भारत सरकार, अन्बलगन पी यांची भेट घेतली. या प्रसंगी चाळीत साठवलेला व शिल्लक असलेल्या कांद्यासाठी केंद्र सरकार काही करण्याच्या विचारात आहे, मात्र महाराष्ट्र शासनाने अद्याप प्रस्ताव पाठवला नाही, असे जॉईंट सेक्रेटरी यांचे म्हणणे होते. शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून स्टार न्यूजसाठी जाकीर शेख, नाशिक.